मुंबईतील मान्सूनच्या पहिल्या सरीमध्ये अंधेरी सबवे पाण्याखाली गेला. या जलतुंबीमुळे आता प्रशासकीय तयारीतील त्रुटी उघड झाल्या. तरीही पाणी ओसंडल्यानंतर हा सबवे पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. बोरिवली मॅनग्रोव्ह पार्क सुरू करण्याच्या मागणीवरून मोठा गदारोळ. ठाकरे गटाचे कार्यकर्ते गोराईमध्ये रस्त्यावर उतरले. पोलिसांशी झालेल्या झटापटीनंतर बॅरिकेड्स तोडून पार्कमध्ये घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला असून त्यानंतर पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. मुंबईत पावसानंतर रस्ते अपघात. रस्ते निसरडे झाल्यामुळे ईस्टर्न फ्रीवेवर एका कारने बाजूच्या रेलिंगला धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मुंबईत हलक्या पावसामुळे आता झालेल्या जलतुंबीवरून रोहित पवार यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरी कामे पूर्ण राहिल्याने त्यांनी नमूद केलेलं आहे. जर मुसळधार पाऊस झाला असता तर परिस्थिती अधिकच गंभीर झाली असती, असा इशारा देखील रोहित पवार यांनी दिलेला आहे. नवी मुंबईत शरद पवार गटाकडून महागाई विरोधात आंदोलन. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी हातात रिकामे गॅस सिलेंडर्स घेऊन मोर्चा काढला आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट. प्रलंबित KYC किंवा तांत्रिक अडचणींमुळे रोखलेले हप्ते पुन्हा तपासले जाणार. पात्र महिलांचे अर्ज पुन्हा पडताळणी प्रक्रियेतून जातील, असे आश्वासन मंत्री अदिती तटकरे यांनी दिले. मेट्रो 9च्या प्रवाशांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी. दहिसर मीरा भाईंदर मार्गावर 7 नवीन पादचारी पूल उभारले जाणार. 82 कोटी रुपयांचा हा प्रकल्प स्थानकांपर्यंत पोहोचणे आता सुलभ होईल. जोगेश्वरी परिसरात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे 2 झाडे उन्मळून रस्त्यांच्या मधोमध कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दानवे आणि सत्तार यांच्यातील स्नेहपूर्ण भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. यामुळे उद्धव आणि शिंदे गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आले. केवळ हलक्या पावसामुळेही मुंबईची वाहतूक ठप्प झाली. सकाळी कामावर जाण्याच्या गर्दीच्या वेळी वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, JVLR आणि पवई मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे हजारो प्रवाशांना अनेक तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. मुंबईत एका धक्कादायक घटनेची नोंद. खासदार कोट्यातून फ्लॅट्स मिळवून देण्याच्या बहाण्याने 6 व्यक्तींची 1.12 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. आरोपींनी बनावट वाटप पत्रे जारी करून हा मोठा घोटाळा रचला. मुंबईत ATS आणि स्पेशल सेलची मोठी कारवाई. फरार दहशतवादी हुजैफाला ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान त्याचे गावचे निकटवर्ती आणि कथित दहशतवादी सूत्रधारांशी संबंधित असल्याचे उघड आले आहे. मुंबईत सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये 38% वाढ. क्रेडिट कार्ड फसवणूक, गुंतवणुकीचे घोटाळे आणि बनावट सोशल मीडिया प्रोफाईल्समुळे लोकांचे आर्थिक नुकसान होत आहे. केवळ 30 मिनिटांच्या पावसानंतर वसई विरार जलमय. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे पालिकेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पहिल्याच जोरदार पावसात नागरी व्यवस्थेची अपुरी तयारी उघड झाली. अमेरिकेचा एक निर्णय भारताची चिंता वाढवू शकतो. 54 देशांवर अतिरिक्त शुल्क लादण्याची तयारी सुरू आहे. ठाणे शहर आपली पहिली महानगरपालिकेद्वारे चालवणारी जाणारी CBSE शाळा सुरू करणार. 8 जूनपासून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होतील. पुण्यातील विषारी दारूच्या दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात 400हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले. आतापर्यंत 300हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली असून हजारो लिटर बेकायदेशीर दारू जप्त करण्यात आली. वसईमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने काही गुंडांनी एका रिक्षा चालकावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याला मारहाण करून त्याची रोकड आणि रिक्षा लुटून नेली. पोलिसांनी या प्रकरणात 3 आरोपींना अटक केली. मुंबईत सोने आणि चांदीच्या दरात चढउतार. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,43,200 रुपयांवर पोहोचला. तर चांदीचा भाव प्रति किलो 2,80,000 रुपयांवर गेला. ठाणे वाहतूक साठी सूचना. रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीच्या कामामुळे 31 ऑक्टोबरपर्यंत कल्याणशील रस्त्यावर वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत.